हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनेल सोनल लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर सकाळचे 7 वाजले आहे. मला तर आज सुट्टी आहे, पण आज इथलं शाळा आहे. माझी देवपूजा आता झाली. मी देवाला फुलं तोडण्यासाठी म्हटलं बघ फुल आले की नाही. तर तुम्हाला दाखवते. एकच आहे गुलाबाचं फूल. इथं आहे एक गुलाबाचं फूल. इतकं छान आहे ना, मस्त. आता आपण हे तोडून घेऊ. चला देवाला ठेवू. आद्विकचा डब्बा करायचा आहे, तर पटकन आता आद्विकचा डब्बा करून घेते, कारण की मग त्याला पण 9 वाजता स्कूल असते. तर चला मग पटकन आवरते आणि मग तुमच्याशी पण बोलते. सकाळी मी लवकर उठले आणि मग माझी आंघोळ देवपूजा सर्व झालं. मग मी इथे बाबांची पण आता आंघोळ झाली आहे. तर मस्त सकाळचा आपला ब्लॅक टी, तर ब्लॅक टी मस्त पटकन ब्लॅक टी ठेवून घेते इथे स्वयंपाकाच्या आधी. आणि बाबांना पण ब्लॅक टी लागते, तर म्हणून म्हटलं मग चला आता चहा ठेवते. आणि ऐन टायमाला नेमकी डब्यातली साखर संपते. असं तुमच्यासोबत पण होतं का कधी असं झालं ना, खूप इरिटेट होतं, कारण की ज्या दिवशी आपल्याला आवरायचं राहिलं ना, त्या दिवशी नेमकी असं होतं. म्हणून मग नेहमी आपण डब्बे ना आदल्या दिवशी किंवा जेव्हा फावला वेळ असतो ना, तेव्हा ही अशी डाळीची डब्बी, साखर, चहापत्ती ह्या सर्व भरून ठेवत जा. आणि मी करते पण ऐन टायमाला माझं ह्यावेळेस असं झालं. आणि मग अशा टायमाला ना खूप चिडचिड होते. पण मग मी पटकन मग भरून घेतला डब्बा आणि इथे चहा ठेवायला घेतला. मस्त चहा ठेवून घेते आता. आणि छान मस्त पूजा झाली ना, मनाला अगदी प्रसन्न वाटतं. सकाळचं रुटीन आहे ना, हे अगदी मनाला प्रसन्न वाटणारं राहतं जेव्हा घरात देवपूजा, धूप, अगरबत्तीचा असा वास फिरतो. छान एकदम किचनमध्ये दरवळतो ना असं अगरबत्तीचं, तर इतकं भारी वाटतं ना. आणि इथं मस्त मी अद्रक एकदम छान कुटून गवती चहामध्ये टाकला आहे. तर मला खूप आवडतो अद्रक टाकून असा ब्लॅक टी प्यायला. आणि मग मी इथं मस्त माझा ब्लॅक टी झाल्यानंतर मस्त मी बाबांना पण देऊन आले. बाबा पण घेत आहे. बाबांनी तर बातम्या लावून दिल्या आणि मी मस्त माझा चहा एन्जॉय करते, ब्लॅक टी. तर आता पटकन मग आद्विकला टिफिनला पराठा देणार आहे. दिशूला पण नाश्त्याला बनवणार, पराठा बनवणार. त्याच्यानंतर मग चपाती, काळी डाळ बनवून घेणार आहे आणि भात बनवून घेणार आहे. पटकन आता झटपट स्वयंपाक करेल. आणि सकाळच्या वेळेस पटकन ही कामं झाली ना, मग मला दुसरं कामं आवरायला पण टाईम भेटतो. मला आज ना आद्विक आणि दिशूचे बुक्स आहेत ना, ते सर्व मला आता वेगवेगळ्या शॉर्ट करायच्या, म्हणजे त्याचं जरा एक काम आहे. मी काय करते सर्व वर्षाच्या एंडिंगला, तर ते तुमच्यासोबत शेअर करेलच मी. आता मी इथं पटकन एक साईडला कणिक मळून ठेवत आहे. आणि आद्विकच्या टिफिनसोबतच सर्वांचं जेवणसुद्धा दुपारचं मी बनवून घेणार आहे. आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहे, तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण जर सकाळी स्वयंपाक बनवून घेतला ना, तर खूप बरं होतं. नाही तर इतकं घाम येतो ना आणि नको वाटतं किचनमध्ये उभं राहायला. तरी माझ्या इथं किचनमध्ये मागच्या साईडने खूप झाडं आहे, हवा येते, तरी पण गरम होतं आहे. 3-4 दिवसापासून पुण्यामध्ये सुद्धा इतकी गरमी ना, तर कधी मला म्हणजे इतकं जाणवलं नाही. घराच्या बाहेर ठीक आहे जाणवतं, पण घरामध्ये इतकं नाही जाणवत. पण आता सध्या 2-3 दिवसापासून खूप जास्त गरमी पडते. इथं मी एक साईडला भात पण ठेवून घेते आणि इथं एक साईडला वरणाचं कुकरसुद्धा लावून घेत आहे. आणि आता आद्विकचं जे पराठे, आद्विकला टिफिनसाठी पराठे देणार आहे ना, त्याचं पीठ मळून ठेवलेलं आहे. त्या मिक्स भाज्या, ते मिक्स भाज्या आहे, बटाटे, फ्लावर, टोमॅटो असं सर त्याचं भाजी मॅश करून घेतलेली आणि त्याच्यात पीठ मळून असे हे पराठे मी बनवणार आहे. मुलांसाठी हेल्दी असतात, कारण की मुलं भाज्या खायला कानकूस करतात. ॲटलिस्ट अशा पद्धतीने जर दिलं ना टिफिनमध्ये, तर मुलांच्या पोटात भाज्यासुद्धा जातात. त्याच्यामुळे मग मी हे बनवत आहे आद्विकसाठी. आणि टोमॅटो कॅचअप वगैरे त्याच्यासोबत देणार, थोडंसं स्नॅक्स वगैरे देणार. तर असं सकाळच्या वेळेस मग पटकन काय जर आदल्या दिवशी तयारी ठेवली ना, उद्या काय करायचं आहे, तर आपल्याला जास्त विचार करण्याची गरज पडत नाही. म्हणून माझं पटकन इथे स्वयंपाक होऊन जाईल. आता पटकन मी आधी दिशू आणि आद्विकचं बनवून घेते. दिशू तर घरी सुट्टी तिला, तर पण तिचं एक्झाम चालू आहे. मग तिला पटकन नाश्ता देईन, मग अभ्यासाला पण बसेल ती. आणि त्याच्यानंतर आद्विकचा टिफिन रेडी करून देईन मी पटकन. आणि आता इथं एक साईडला भात पण होतं आहे आणि कुकरचं डाळ पण शिजून जाईल. मग आपल्या चपात्या आणि फक्त फोडणी द्यायचं राहीन, ते पण पटापट करेल. आणि मला थोडंसं किचन व्यवस्थित काउंटर तो थोडासा आवरून घेणार आहे पटकन. आणि जेव्हा आपण स्वयंपाक करतो ना, त्याच टायमाला बाकीच्या गोष्टी पण क्लीन झाल्या ना, तर बरं वाटतं. कारण की मग परत तो पसारा परत सारखं आवरायचं, आणि ते जर बघितलं ना असं खूप इरिटेट होतं. म्हणून मग ह्या गोष्टी मी आवरून घेत असते.
आणि सकाळच्या टायमात आपण लवकर जर झटपट ह्या गोष्टी केल्या ना तर आपली कामं लवकर आवरतात, दिवसभर आपल्याला मिळतो, मग दिवसभरात आपण दुसरं काही कामं करू शकतो. त्याच्यामुळं मग मी सकाळच्या वेळेस ही कामं आवरून घेते पटकन, आपली किचनची बाकीची जी आहे ती कामं सर्व आवरून घेणार आहे. तर माझा बोलता पहा इथं टिफिन पण रेडी झालेला आहे आणि इथं मस्त छान पराठे दिलेले आहे आणि थोडंसं स्नॅक्समध्ये साईड टू साईड मी स्वयंपाक पण करते. आता त्याचं पटकन आवरून देते, मग बाकीच्या चपात्या आहे ना त्या करते. इथं डाळ ठेवलेली, काळी डाळ करते, भात करते आणि चपात्या करते आणि दिसूला पण पराठे नाश्त्यासाठी करून देते. मग बाकीची कामं आहे ती आवरेल. चला पटकन एवढं आवरून घेते. रेडी झाले स्कूलला जायला ना. चला आदू, चला जायचं आहे ना. बाय कर जा. तर इथं माझा सर्व स्वयंपाक रेडी झालेला आहे आणि स्वयंपाक रेडी झाल्यानंतर मग किचन ओटा पूर्ण मी क्लीन करत असते आणि किचन ओट्यावरती ना पसारा खूप होऊन जातो. मग पूर्ण मी आधी तो आवरून घेणार आहे आणि मग मला थोडं काम आहे ना, मी ते जे बुक्सचं आहे ना ते तुमच्यासोबत शेअर करेल आज. तर मी त्या बुकचं काय करते वर्षाच्या शेवटी तर ते सर्व बुक्स आता आहे ना ज्या अर्ध्या राहतात त्याचा वापर काय करत असते ते तुम्हाला सांगणारच आहे. तर इथं पटकन मी किचन ओटा क्लीन करून घेत आहे. आधी जे नाश्त्याची चहा पाणी वगैरे सर्व स्वयंपाकाची भांडी आहे ना ती सर्व घासून घेणार आहे. आणि किचनमध्ये जर सकाळच्या टायमात पण अशी भांडी घासली ना तर दुपारी जेवणानंतर अगदी थोडी राहतात आणि आपल्याला जास्त कंटाळाही येत नाही. म्हणून मग आपलं सकाळच्या वेळेचं स्वयंपाक झाल्यानंतर तीसुद्धा भांडी घासून घ्यायची, म्हणजे आपल्याला नंतर कंटाळा पण येत नाही, अगदी घरामध्ये फ्रेश वाटतं. आणि आज असंच मला सुट्टी होती म्हणून मग इतकं छान सकाळच्या वेळेस असं आवरणं मला तर काही पॉसिबल नाही, कारण की मी शाळेत चाली जाते सर्व आवरून बिवरून. पण मग असं एक छान वाटतं कधीतरी. तर असं छान मस्त घरामध्ये वाटतं सुट्टीचा दिवस राहिला की थोडंसं निवांत उठायचं, मग घरातली आवरून घ्यायचं, नाही तर मग एकदम धावपळच होते रोजच्या रोज. तर इथं सर्व भांडी वगैरे झाली. दिशू आत्ता उठली तर ती बोलली की नाश्त्याला काय, म्हटलं केलं बनवलं आहे नाश्त्याचं. आणि इथं बघा तुम्ही पाहिलं माझं काउंटर एकदम क्लीन झालं. इथं मी सुरी वगैरे ठेवते ना, जे स्टँड आहे ना ते सुद्धा घासून घेतलं होतं, सुऱ्या कैची ते सर्व धुवून घेतलं आणि सर्व पुसून घेतलेलं आहे. इथं ठेवून देते. आता मी उन्हामध्ये, इथं ऊन येतं ना तर व्यवस्थित सुकून जाईल. इथं जर अद्रक कुटायचा छोटा खलबत्ता तो सुद्धा घासून घेतला मी आज. आणि काउंटर सर्व क्लीन केलेलं आहे. इथं पाहू शकतं सर्व स्वयंपाक माझा रेडी झाला. इथं ठेवून दिलं आहे मी सर्व व्यवस्थित. आणि आता माझं किचनचं काम सर्व माझं झालेलं आहे. बघा माझं किचन किती छान मस्त चकचकीत दिसत आहे आणि मस्त फ्रेश वाटत आहे. आता फक्त जेवण बाकी राहतील. आणि आता मी इथे मग आता हे पुस्तकं जे काढून ठेवले होते ना वर्षभराचे, जे पेपर झाले, एक्झाम वगैरे झाल्यात, आता ते सर्व बुक्स ह्या काढले आहे. इथं मी ठेवून दिलेल्या होत्या. तर म्हटलं चला आता हे कामं करून घेऊ सुट्टीच्या दिवशी, कारण की परत राहून जाईन मग. तर आता ह्या गोंटीमध्ये मी बाकीचं भरून ठेवणार आहे. जे रद्दी वगैरे आहे ना मग ती देऊन टाकेन मी. तर कारण की जे लागणार आहे ना इम्पॉर्टंट ते ठेवणार. बाकीचं सर्व काय जुने पुस्तकं आहे तर जे मागच्या वर्षीचे ते आता मी सर्व याच्यामध्ये ठेवून देते. तर आधी हे दिशूचे सर्व आणि थोडेफार आद्विकचे आहे. तर मी काय करणार आहे आता, हे सर्व जे मला लागतं ना त्याच्यातले मी जे चांगली पुस्तकं असतात किंवा म्हणजे यूजफुल आणि जे टेक्स्टबुक वर्कबुक असतात ना ते आपल्याला काही नंतर यूज होत नाही, कारण की त्याच्यावर ऑलरेडी लिहिलेलं असतं मुलांनी, म्हणून मग आपण काही त्याचा यूज करू शकत नाही. मग हे सर्व रद्दीमध्ये जाणार आहे बाकीचं, कारण की हे सर्व. आणि आता मग मी काय करणार, सर्व चेक करून घेते काय काय ठेवायचं आहे काय काय नाही, सर्व चेक करून व्यवस्थित ह्या गोंटीमध्ये सर्व मी भरत आहे. आणि दरवर्षी म्हणजे वर्षाच्या शेवटी हे सर्व आपल्या घरामध्ये असतंच, कारण की मुलांची इतकी पुस्तकं, आज एवढी छोटी छोटी मुलांना 5वीचं म्हणा, ज्युनियर सिनियरचा अभ्यास म्हणा, इतके बुक्स माझ्या घरामध्ये, तर इतके सारे बुक्स. मला पण म्हटलं बापरे, आम्हाला आधी इतकं नव्हतं, पण आजकालच्या मुलांना इतके बुक्स आहे ना, स्वाध्यायची टेक्स्ट बुक्स काय म्हणजे इतकं काही आहे ना त्यांचं, तर बापरे विचारूच नका. एका विषयाचे 4 बुक्स
4 त्याच्यात 2 किंवा 3 नोटबुक्स, काय त्याचे प्रोजेक्ट, भरपूर इतकं काही सामान आहे ना, हे सर्व खूप काय काय होतं, प्रोजेक्टसुद्धा होते बाकीचे. तर हे सर्व मी पुस्तकं सर्व बघून ठेवून दिले. आता वह्या मी चेक करून ठेवणार आहे. अजून तरी आद्विकचे सुद्धा वर्कबुक होते, ते सुद्धा म्हटलं चला आता ठेवून घेऊ, कारण की पूर्ण त्यांनी लिहिलेले होते. मग आता ते काही लागणार नाही आहे, कारण की ते परत रिपीट यूज करू शकत नाही. त्याच्यावर लिहिलेलं असतं ऑलरेडी, त्याच्यामुळे यूज नाही होत ते परत. तर त्याच्यामुळे मग हे सर्व या गोंटीमध्ये बघू शकता भरून ठेवलेली आहे. आणि आता मी वह्या चेक करून घेते. ज्या ज्या वह्यामध्ये जास्त पेज आहे ना, त्या वह्या काय करते मी, जे लिहिलेले पेज आहे ना पट्टीने असे फाडून घेत आहे पट्टीने, कारण की मग बाकीचे पेज ढिले होत नाही. पट्टीने स्केल ठेवायची आणि असं ते पेज काढून घ्यायचे त्यातले, आणि म्हणजे ते यूज पण होते, ती वही तयार होते. पण ती वही मग आपण कशासाठी वापरायचं ते तुम्हाला पुढे सांगतेच मी व्हिडिओमध्ये. तर हे सर्व वह्या चेक करून ज्या भरलेल्या आहेत त्या साईडला ठेवल्या. जे कमी पेज आहे ना त्या वह्या मी फाडून घेणार आहे. तर पाहू शकता अशा पद्धतीने फाडून घेत आहे, आणि मग ते आपल्याला यूज करता येतात. तर सर्व असं मी दरवर्षी करत असते आणि दिशूला ह्या यूज करायला देते. आता ह्यावेळेसपासून आद्विकलासुद्धा यूज होतील ह्या वह्या. तर इथं पाहू शकता मी सर्व हे काम करून घेतलं. आज कधीच राहिलं होतं म्हटलं करायचं. तर आधीची एक जुनी सायकल पण दिवशीची ती पण मला द्यायची आहे. तर हे सर्व एकत्र भंगारवाल्याला देणार आहे मी. सर्व मी पुस्तक हे गोंटीत भरून घेतले, आणि त्याच्यातले बघा जे खूप कमी पेज आहेत ना यूज झालेले खूप सारे, मग ते मी काढून ठेवले ह्या वह्या. तुम्ही पण काय करू शकता की तुमच्या मुलांच्या ज्या बुक्स असतात ना, ते मी दरवर्षी करते असंच. तर ह्या वह्या त्यांच्या अर्धे पेज असतात ना भरलेले, मग मी काय केलं बघा इथं पाहू शकता, फाडून टाकते आणि मग ह्या वह्या आहे ना परत प्रॅक्टिससाठी यूज करायला देते मुलांना. मी दिशूला असं दरवर्षी देते ना, आता आद्विकला पण असंच दिलं दिशूने आद्विकला. अशी तुम्ही पण असं करू शकता. उगाचच काय दुसऱ्या वह्या घ्यायच्या, पैसे खर्च करायचे. जे मॅथचे क्वेश्चन असतात प्रॅक्टिससाठी जे मुलांना लागतात ना, तर मी ह्या वह्या त्यांना यूज करायला देते. मी अर्धे अर्धे पेज फाडून ठेवत असते दरवर्षी. आणि आता ह्या म्हणजे खूप सारे पेज असतात ना, त्याच वह्या अशा करते जे खूप भरून गेले थोडेफार आहे. तर त्यामुळे सर्व मी आता मग पॅक करून आता गोंडीत भरून ठेवलेत. आणि आता ह्या सर्व त्यांना सुट्ट्यांमध्ये प्रॅक्टिस वगैरे करायला कामी येतील. तर अशा पद्धतीने मी करत असते. वह्यांचा वापर मागच्या वर्षीच्या तर खूपच होत्या. दिशूनी बाकीच्या वह्या तरी वापरल्या पण होत्या शाळेमध्ये, जे जे स्वाध्याय सोडवायला कशाला लागत होत्या ते यूज पण करून टाकलेल्या होत्या. तर आता ह्या वह्या मी त्यांना देणार यूजसाठी. सकाळची कामं झाली आद्वी गेल्यानंतर मग मी मस्त उडदाचं वरण केलं, भात केला, पोळ्या केल्या, सर्व किचन होतं आवरून झालं, सर्व घरातली कामं आवरली गेली माझी. तर चला मंडळी, मी आज सकाळचं माझं हे रुटीन धावपळीचं होतं आजचं, आणि हा व्हिडिओ मी इथं सेंड करते. हा व्हिडिओ आवडला असेल तेवढी जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.